संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। नमस्कार। या वर्च्युअल श्रावण मास प्रवचनमालेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आज भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। आपल्याला सर्वांना गेल्या 2 व्याख्यानापासून हे लक्षात आलं असेल की आपण या व्याख्यानाचं स्थान हे बदललेलं आहे। मी सध्या श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांच्या ऑफिसमध्ये बसून हे व्याख्यान देत आहे। याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे। हे असं बदल का केला गेलं आपल्या सर्वांना लक्षात आलं असेलच, कारण की मंदिरामध्ये बराच आवाज घुमत होता आणि या ठिकाणी मग सगळ्या दृष्टीने सगळ्या सोयी उपलब्ध असल्याने इथे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। वेदांत आपल्याला शिकवत असतं की या जगामध्ये काहीही शाश्वत नाही। कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती कधीही कायमची नसणार, कोणतीही व्यवस्था नसणार। ह्याची प्रचिती आपल्या सर्वांना होत असेलच नक्की, कारण की मी बरेच बदल केले। पण ह्या सगळ्या बदलण्याचं मागचं कारण हेच की आपल्या सर्वांना हे सर्व व्याख्यान नीट ऐकता येईल, हाच त्याचा मागचा एक शुद्ध हेतू आहे। तर आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूया। आपल्या सर्वांना हे लक्षात असेलच की आपण मागच्या वेळेस श्रीमद भगवद्गीताचा 2रा अध्याय आणि त्यातून 16वा जो श्लोक होता त्याचं आपण चिंतन केलं होतं। मागच्या वर्गामध्ये बरंच काही आपण मागचं रिव्हिजन सुद्धा केलेलं होतं। जे नवीन भक्त जोडले गेले आहेत त्याच्याकरता, आणि त्याच्याच बरोबर आपण हे चिंतन केलं होतं की आत्मतत्वाचं स्वरूप जे की मुंडक उपनिषदमध्ये त्याचं वर्णना केलेली आहे, त्याचं सुद्धा आपण खोलवर अध्ययन केलं होतं। आणि हे सुद्धा बघितलं होतं की आत्मतत्वाला कधी पण लक्षणं नसतात, फक्त त्याचं स्वरूप जे असतं त्याची आपण चिंतन मनन करू शकतो। लक्षण हे फक्त भौतिक गोष्टींचे असतात आणि स्वरूप हे जे शाश्वत गोष्ट असते, शाश्वत गोष्ट म्हणजे हे फक्त आत्मतत्वच आहे आणि त्याचंच खरं स्वरूप आपण त्याची वर्णना करू शकतो, आणि तेही नेती या माध्यमातून। का? कारण की आत्मतत्व हे कधी पण इंद्रियांना गम्य नसतं, म्हणून त्याला आपण अप्रमेय असं म्हणत असतो। ही सर्व चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती, आणि विशेषतः 16वा जो श्लोक जो की गीतेचा किंवा वेदांताचा एकदम ज्याला म्हणतो की मुख्य पाया आहे, त्याच्यावरती आपण भरपूर गेल्या 3 की 4 वर्गापासून त्याचं चिंतन मनन आपण करत होतो। आज आपण 17वा श्लोक त्याचं चिंतन करणार आहोत। अविनाशी तू तत् विद्धि
येन सर्वम इदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुम अर्हति। अविनाशी तु तत् विद्धि येन सर्वम इदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुम अर्हति। काय अर्थ आहे या श्लोकाचा? की ज्याने हे सर्व जग, दिसणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या आहेत, म्हणजे जे काही आपण बघत आहोत या संपूर्ण जगामध्ये जे दृष्टिगोचर आहेत, जे आपल्या इंद्रियांना गम्य आहेत, त्या सर्व वस्तू कशा आहेत? तर या अविनाशी आत्मतत्वाने व्यापलेल्या आहेत। आणि हे आत्मतत्व कसं आहे? की ज्याचा कधी नाश होत नाही, अविनाशी। आणि पुढे अजून म्हणतात भगवान, हे तू लक्षात ठेव, त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही। म्हणजे कोणामध्ये ते सामर्थ्यच नाहीये की त्या आत्मतत्वाचा कोणी नाश करू शकेल। आपण या श्लोकाचा थोडं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया। आता बघा, इथे भगवान श्रीकृष्णांनी शब्द एक वापरलाय, तू। संस्कृतमध्ये साधारणपणे हा तू शब्द जेव्हा वापरण्यात येतो त्याला म्हणतात अन्यवावृत्ती। अन्यवावृत्ती म्हणजे काय? की पहा, याच्या आधीच्या श्लोकामध्ये नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, म्हणजेच काय की असत या तत्वाला घेऊन श्लोकाची सुरुवात झाली होती। आणि संपूर्ण श्लोकामध्ये आपण बघतो की भगवानांनी काय केलं होतं की असत आणि सत दोघांची चर्चा केली। आणि या श्लोकाची सुरुवात असत पासून न होता त्यांनी सुरुवात केलेली आहे अविनाशी, म्हणजेच काय सत पासून सुरुवात करतात ते, जिथे भावाचा पूर्णपणे भावांतर परिवर्तन होत असतो। भावाचं परिवर्तन म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये असत पासून सुरुवात केली आणि आता सुरुवात करत आहेत सत पासून, हे भावांतर होत आहे। तर जेव्हा भावांतर बिलकुल ज्याला म्हणतो की एका अर्थाने पूर्व आणि पश्चिम होत असेल, तर तिथे अशी ही अन्य वावृत्ती त्याचा व्यवहार होत असतो। अविनाशी तू तत् विद्धी, विद्धी म्हणजे तू जाण। तत् म्हणजे काय? हे आत्मतत्वाला किंवा सततत्वाला इंगित केलेलं आहे। आता इथे सुद्धा एक फार महत्वाचं एक जी गोष्ट याच्यावरती चर्चा करणं अपेक्षित आहे ते म्हणजे की इथे तत् हा शब्द का वापरला? साधारणपणे आत्मतत्व आपल्या सर्वांचा हा इतक्या जवळचा आहे। जर कोणी एका साधकाला विचारलं की या जगात सगळ्यात जवळची गोष्ट तुम्हाला कोणती आहे, तर पहा आपण छातीठोकपणे म्हटलं पाहिजे की आत्मतत्व। जरी आपल्याला ते गवसलं नाहीये, आत्मतत्वापेक्षा जवळची वस्तू किंवा जवळचं आपलं अजून दुसरं कोणीच नाहीये। पण तत् हा शब्द वापरला जातो जी वस्तू दूर असते। तर हे कसं पहा, एक बिलकुल विपरीत एक गोष्ट घडत आहे की जे आपल्या सर्वात जवळचं आहे, आपल्याला माहित आहे आपण साधक आहोत, आपण मोक्षार्थी आहोत, मुमुक्षू आहोत, आपल्याला हे माहित आहे की जरी मला गवसलेले नाही तरी हे आत्मतत्व माझ्या सगळ्यात जवळचं आहे। मग इथे भगवान तत् असं म्हणून त्याला दूर का करत आहे? त्याचे दोन कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे असं की हे जे तत् आहे हे आपल्याला आत्मतत्व दूर आहे असं भगवान का सांगत आहे? कारण की ते इंद्रियगम्य नाही। पहिलं कारण, आपल्याला सवय काय आहे? सगळ्या इंद्रियगम्य ज्या गोष्टी असतात त्या इंद्रियगम्य गोष्टींच्या संदर्भातच आपण चिंतन मनन करत असतो। आणि म्हणून त्या दृष्टीने आज तरी आपल्याला आत्मतत्व दूर आहे। आणि दुसरं कारण म्हणजे की अर्थातच की आज आपलं आत्मसाक्षात्कार झालेला नाही, आणि झालेला नाही म्हणूनच ते आपल्याला दूर आहे। तर साधकांकरता हे भगवानांनी हा शब्द इथे वापरलाय की तत्, अविनाशी, जे आपल्याकरता आज दूर आहे, आपल्याकरता आज ते परोक्ष आहे, त्याला तू जाण। म्हणजे आपल्याला हे आज्ञा देऊन राहिले भगवान। इथे
एक शब्दाचा प्रयोग मी आत्ता केला बंधू भगिनींनो, याच्या संदर्भात थोडी चर्चा करणं आवश्यक आहे. परोक्ष आणि अपरोक्ष. साधारणपणे आपण मराठीमध्ये काय करत असतो, या शब्दांची फार गल्लत करत असतो. जी गोष्ट आपल्या समोर असते त्याला अपरोक्ष असं म्हणतात खऱ्या अर्थाने. माझ्या अपरोक्ष तो आत्ता येऊन असं बोलून गेला, हे एकदम योग्य प्रयोग आहे. पण साधारणपणे काय होतं की परोक्ष म्हणजे आपण त्याला म्हणत असतो की जी आपल्या समोर येते, म्हणजे एकदम विपरीत त्याचा प्रयोग करत असतो. आपल्या पाठीमागे जर कोणी काही करून गेलं त्याला म्हणतो परोक्ष, आणि आपल्या समोर काही बोलून गेला किंवा काही घटना घडली त्याला म्हणतात अपरोक्ष. तर आज आत्मतत्व जे आहे ते आपल्याला कसं आहे, आज तरी आपल्याला आत्मतत्व हे परोक्ष आहे. ज्या दिवशी आपला आत्मसाक्षात्कार आपल्याला घडून येणार त्या दिवशी आपण म्हणू की हो, आत्मतत्व मला अपरोक्ष आहे. एक पहा, खूप सुंदर पुस्तक आहे, पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे, आचार्य शंकर त्यांनी रचलेलं अपरोक्षानुभूती. म्हणजे काय, त्या आत्मतत्वाला बिलकुल हातावरच्या आवळ्यासारखं बघणं, अपरोक्षानुभूती. म्हणजेच काय की आज हे तत्व, हे तत् शब्दावरून आपल्या चर्चा सुरू झाली. तत् म्हणजे हे दूर, आपल्यापासून आज हे आत्मतत्व आहे असं आचार्य का म्हणतात, आपल्यापासून परोक्ष आहे असं का म्हणतात, कारण की ते इंद्रियगम्य नाही. आपल्याला इंद्रियगम्य वस्तूंची सवय आहे एक, आणि दुसरं म्हणजे आज तरी आपल्याला आत्मसाक्षात्कार घडलेला नसल्यामुळे ते तसा शब्द व्यवहार करत आहे. तर अविनाशी तू तत् विद्धी. अजून मी अविनाशी या शब्दावरती त्याची चर्चा केलेली नाहीये, पण लक्षात घ्या, अविनाशी या शब्दाचा अर्थ काय असतो की हे जे आत्मतत्व याची चर्चा सुरू आहे या सांख्य योगामध्ये, या ज्ञान योगामध्ये, तर हे अविनाशी शब्दाचा अर्थ असा असतो की ज्याचा विनाश कधीही शक्य नाही. असं का हो? या आत्मतत्वाचा विनाश कधीही होऊ शकत नाही. त्याचं मागचं कारण काय, तर त्याचं मागचं कारण हे पुढच्या ओळीत ते आपल्याला भगवान देत आहे. पुढच्याच नाही, त्याच ओळीमध्ये देत आहे, क्षमा करा. येन सर्वम इदम ततम अविनाशी तू तत् विद्धी येन सर्वम इदम ततम. आता पहा, ततम शब्दाचा अर्थ आधी समजण्याचा प्रयत्न करूया. ततम म्हणजे काय की ज्या गोष्टी, जे म्हणजे त्याला पसरवणं, एखाद्या वस्तूला पसरवणं, एखाद्या गोष्टीला पसरवणं किंवा ताणणं, हे सुद्धा त्या अर्थामध्ये वापरला जातो. तर हे आत्मतत्व अविनाशी का आहे, कारण की हे आत्मतत्व येन सर्वम इदम ततम, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये जर काही एक तत्व पसरलेलं आहे तर ते दुसरं तिसरं काही नाही, तर ते आत्मतत्व आहे. आणि ते पसरलं आहे म्हणूनच ते अविनाशी आहे. हे पहा, सिद्धांत आहे वेदांताचा की जी गोष्ट सर्व ठिकाणी व्याप्त आहे किंवा त्या वस्तूंनी ज्या सर्व गोष्टींना व्याप्त केलेलं आहे, त्या वस्तूचं कधी पण नाश होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी गोष्ट सर्वव्यापी आहे त्या गोष्टीचं कधी पण नाश होऊ शकत नाही. या संदर्भामध्ये एक छोटासा सिद्धांत अजून आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनींनो, की पहा, आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे. हे सुद्धा आपण वेगवेगळ्या वेदांताच्या ग्रंथामध्ये त्याचं आपण अध्ययन केलेलं आहे. आणि जे तत्व जितकं सूक्ष्म असतं तितकंच जास्त ते पसरत असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊन हे समजण्याचा प्रयत्न करूया. कल्पना करा की आपल्या समोर दोन वाटींमध्ये, एका वाटीमध्ये पाणी आहे आणि एका वाटीमध्ये तेल आहे, आपलं गोड तेल जे खात असतो आपण ते भरलेलं आहे. आणि आता आपण आधी जे गोड तेलची जी वाटी आहे ती आपण खालती जमिनीवरती ते तेल पसरवूया, म्हणजे ती वाटी उलटून देऊ. तर काय होणार, ते तेल जमिनीवरती पसरणार. आणि लागलीच आपण दुसरं काम करू की ज्या वाटीत पाणी आहे ते पाणी सुद्धा आपण जमिनीवरती पसरवू, म्हणजे वाटी उलटून देऊ. तर पाणी जास्त पसरेल की तेल जास्त पसरेल? पाणी जास्त पसरेल. का? कारण की ते जास्त तरल आहे, ते सूक्ष्म आहे. म्हणजेच काय की या प्रयोगाने आपल्याला हे लक्षात येतं
की जी गोष्ट जितकी जास्त सूक्ष्म असते ती वस्तू तितकीच जास्त पसरट असते. आणि या जगामध्ये बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, सगळ्यात सूक्ष्म काहीतरी असेल तर ते आहे आत्मतत्व. आणि म्हणूनच हे आत्मतत्व संपूर्ण विश्वामध्ये पसरलेलं आहे आणि म्हणूनच ते अविनाशी आहे. या श्लोकामध्ये सुरुवातीलाच म्हटलंय बघा, अविनाशी तू तत् विद्धी येन सर्वम इदम ततम. आता हे आत्मतत्व संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये पसरलेलं आहे. आता या संदर्भात एक मजेदार ज्या आपल्या सर्व लोकांच्या मनामध्ये काही काही फारच गंमतची कल्पना असतात. आपण वेदांताच्या सिद्धांतामध्ये वाचतो, ग्रंथांमध्ये वाचतो की आत्मतत्व आपल्या प्रत्येकाच्या हृदयात ते वसत असतं, ओतम प्रोतम बिलकुल. तर काही काही लोकांच्या संकल्पना अशा असतात, बिलकुल सुरुवातीच्या काळी जेव्हा ते नवीन नवीन वेदांताच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रात येतात की हे आत्मतत्व म्हणजे माणसासारखंच असतं, त्याला माणसासारखाच आकार असतो. जसं जसं मनुष्याचा आकार वाढतो त्या आत्मतत्वाचाही आकार वाढतो. जाड मनुष्य असला की जाड आत्मतत्व आणि उंच मनुष्य असला की उंच आत्मतत्व. हे पहा, हे सगळ्या फार गंमतशीर कल्पना आहे. आणि या सगळ्या गोष्टींना म्हणजे तोड देण्याकरताच, त्या सगळ्या कल्पनांना, त्या सगळ्या संकल्पनांना नष्ट करण्याकरताच आचार्यांनी, भगवानांनी इथे सांगितलंय की येन सर्वम इदम ततम. म्हणजे आत्मतत्व काही शरीरासारखा नसतो आपल्या. संपूर्ण जगामध्ये जसं वायू कसं पसरलेलं आहे तसं पसरलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, वायू हे अत्यंत ज्याला म्हणतो की स्थूल आहे आत्मतत्वाच्या तुलनेमध्ये. आणि वायू आपल्याला त्याचं आपण ज्याला म्हणतो की त्याला आपण फील करू शकतो, त्याला आपण ग्रहण करू शकतो आपल्या त्वचेच्या माध्यमातून. उन्हाळ्यामध्ये जेव्हा थंडगार वारं सुटतं आपण किती सुखावतो का, आपल्या त्वचेला त्या थंडगार हवेचा स्पर्श होतो. म्हणजेच त्या जी हवा आहे ही म्हणजे ज्याला म्हणतो की हे त्याचा स्पर्श आपल्याला प्राप्त होत असतो. पण आता ही जी वायू आहे ही सगळ्यात दूर सूक्ष्म असल्याने पंचतत्वामधून ही इतकी सगळ्यात दूर पसरलेली असते, तर त्याच्याही पेक्षा हे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे. वायूच्या नंतर अजून एक तत्व असतं, वेदांत सांगतो आकाश. आणि आकाश सुद्धा हे जे 5 तत्वांमधून एक आहे आणि हे सुद्धा वायूपेक्षा सूक्ष्म असून सगळ्यात दूर पसरलेलं आहे. आणि आकाशापेक्षा सुद्धा आत्मतत्व अजून सूक्ष्म आहे. तर आता आपण हे प्रयोग बघितला होता तेल आणि पाणीचा, तर पहा वायू जर इतकी पसरलेली आहे तर त्याच्यापेक्षा सूक्ष्म आकाश किती पसरलेला असेल. आणि आकाशपेक्षा आत्मतत्व अजून सुद्धा सूक्ष्म आहे, तर त्यांनी तर या जगाला बिलकुल ओतप्रोत करून टाकलं असेल एकदम. तर ही संकल्पना जर कोणाच्या मनात असेल की हे आत्मतत्व जे आपल्यामध्ये असतं हे मनुष्याच्या आकाराचं असतं, कुत्र्यामध्ये कुत्र्याच्या आकाराचं असतं आणि शेळीमध्ये शेळीच्या आकाराचं असतं, ह्या सगळ्या गंमतशीर कल्पना आपल्याला त्याच्यापासून सुटलं पाहिजे. आणि हे आत्मतत्व बिलकुल चारी बाजूला अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे सगळ्यात दूर बिलकुल पसरलेलं आहे. हे आपल्याला हे श्लोकाच्या माध्यमातून हे लक्षात येतं. येन सर्वम इदम ततम. आता इथेच हे जे गोष्ट आहे पसरणे ततम किंवा सगळ्यात दूर पसरलेलं आहे, हे कसं पसरलेलं आहे याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया. कल्पना करा की आपल्या हातामध्ये सोन्याचं काही आभूषण आहे माझ्या हातामध्ये, आणि आपण ते सोन्याचं आभूषण हातामध्ये बघितल्यानंतर आपल्या बिलकुल स्पष्टपणे हे लक्षात येतं की सगळ्या जे सोनं आहे, ही जी धातू आहे सोनं, हे त्या आभूषणामध्ये बिलकुल संपूर्णपणे पसरलेली आहे, ओतप्रोत आहे एकदम त्या आभूषणामध्ये, बरं, बिलकुल पसरलेली आहे. अजून एक उदाहरण घेऊया की कल्पना करा की एक लोखंडाची काही खुर्ची आहे किंवा काही अलमिरा आहे आपला, तर ते लोखंड त्या अलमिरामध्ये बिलकुल कसं आहे, बिलकुल ओतप्रोत. त्याचे दार, त्याच्या पाठीमागचा भाग, साईड्स दोन्ही, सगळं काही जे आहे ते लोखंडाने कसं आहे बिलकुल पूर्णपणे भरलेलं आहे. तसंच जर आपण मातीचा माठ घेतला, त्या मातीच्या माठामध्ये काय आहे तर ती संपूर्णपणे बिलकुल माती, तिच्या जे त्याचे जे वॉल्स असतात आपल्या माठाच्या, त्याच्यामध्ये काय असतं ते पूर्ण माती ओतप्रोत आहे. तर
हेच या उदाहरणाला थोडंसं पुढे घेऊन जाऊ आणि आत्मतत्व कसं या जगामध्ये, त्या स्वर्णालंकारमध्ये स्वर्ण, त्या लोखंडाच्या अल्मिरामध्ये लोखंड, त्या मातीच्या माठामध्ये माती जशी पसरलेली आहे तशीच या जगातल्या सर्व जे काही आपण जीवित, चैतन्य, अचैतन्य सगळ्या वस्तू बघत आहोत, प्रत्येकामध्ये ते चैतन्य ओतप्रोत आहे. हे ओतप्रोत आहे जो शब्द आहे त्याला आपण मराठीमध्ये अनुस्यूत सुद्धा म्हणतो बघा. अनुस्यूत म्हणा किंवा इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर इन अँड थ्रू, फार सुंदर शब्द आहे. सगळ्या दूर. आता हे इन अँड थ्रू समजण्याकरता अजून एक उदाहरण घेऊया की कल्पना करा आपण एक फार मोठा टब घेतला पाण्याचा पूर्ण भरलेला आणि त्याच्यामध्ये एक स्पंजचा तुकडा सोडला तर काय होईल? एका सेकंदामध्ये तो स्पंजचा तुकडा पाणी ओढून घेईल आणि पाण्यामध्ये तो तळाशी बसून जाईल त्या टबच्या आणि त्याच्या चारी बाजूला नुसतं पाणीच पाणी, आत पाणी बाहेर पाणी, वरती पाणी खालती पाणी, या बाजूला पाणी त्या बाजूला पाणी, समोर पाणी खालती पाणी, सगळ्या दूर ओतप्रोत त्याला म्हणतात, सगळ्या दूर पाणी. तर हे आत्मतत्व या संपूर्ण विश्वामध्ये चैतन्य वस्तू, चैतन्य म्हणजे माणसांमध्ये, प्राणीमध्ये, झाडांमध्ये, झुडपांमध्ये, नदीमध्ये, काय जे सगळं बघत आहोत आपण चैतन्य अचैतन्य सगळ्या दूर, जसं त्या स्पंजमध्ये पाणी टबमध्ये आपण जे सोडलेलं आहे त्याचं कसं ओतप्रोत असतं तसंच हे चैतन्य सगळ्या दूर हे संपूर्णपणे ज्याला म्हणतो की ते पसरलेलं आहे, अनुस्यूत आहे, इन अँड थ्रू असं त्याला म्हणतात. असं ते हे चैतन्य सगळ्या दूर पसरलेलं आहे. आणि पहा आता या श्लोकाच्या एकदम पहिल्या सुरुवातीला जाऊया की अविनाशी तू. हे आत्मतत्व अविनाशी आहे तू असं समज. तर अविनाशी ते आहे त्याचं कारण ते शेवटी देऊन राहिलंय भगवान. काय म्हणतात ते? येन सर्वमिदं ततं, की पहा हे आत्मतत्व जे आहे हे अविनाशी आहे, तू याला जाण. आणि हे कसं आहे की हे संपूर्ण विश्वामध्ये ओतप्रोत आहे आणि ते ओतप्रोत आहे म्हणून ते अविनाशी आहे. जे ओतप्रोत आहे आत्मतत्व ते अविनाशी आहे आणि ते पसरलेलं आहे म्हणून ते अविनाशी आहे असं इथे भगवान आपल्याला सुचवतात. आता पुन्हा याच्या पुढे म्हणतात भगवान की विनाशम अव्ययस्यास्य. विनाशम अव्ययस्यास्य. आता हे म्हणजे विनाशम अव्यय अस्य यस्य, त्याची पण संधी विग्रह केलं तर त्याचा अर्थ असा होत असतो. पहा आता इथे अस्य, अस्य म्हणजे कोणाकरता? तर आत्मतत्वाकरता. आणि तो अस्य शब्द का वापरलाय त्याचं थोडंसं आपण जरा चिंतन करूया की पहा हे जे आपण सगळं आपल्या इंद्रियांनी हे सगळं जग बघत आहोत, संपूर्ण जे आपल्या इंद्रियांना गम्य हे सगळं बिल्डिंग्स, इमारती, खुर्ची, टेबल, एरोप्लेन, डोंगर सगळं जे बघतो हे सगळं इंद्रिय गम्य आहे. आणि हे काय आहे? असत आहे. असत का आहे? आज आहे उद्या नाही. आज आहे आणि हे सगळे कसे? हे सगळे विनाशी आहेत. पहा ज्या ज्या गोष्टी इंद्रिय गम्य आहेत, ज्या ज्या गोष्टी आपण बघू शकतो, ऐकू शकतो, अनुभवू शकतो इंद्रियांच्या माध्यमातून, त्या सर्व गोष्टी असत आहे. आणि ही असतची सत्ता आली कुठून हो? तर ही असतची सत्ता सुद्धा त्या सत मधूनच निर्माण झालेली आहे. म्हणून इथे भगवानाने अस्य शब्द वापरला आहे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी याची पण चर्चा केली, ह्या असत गोष्टींची, यांची प्रकृती कशी आहे? हे सतत विनाशाकडे धाव घेत आहे. आपल्या शरीराला घ्या ना, आपलं शरीर हे सतत विनाशाकडे धाव घेते. आणि एवढंच नाही तर आपल्या इंद्रियांना गम्य ज्या काही गोष्टी आहेत ते सतत ते विनाशाकडेच धावत आहे, सतत विनाशाकडे धावत आहे. पण या जगामध्ये एक वस्तू अशी आहे की कोणत्याही प्रकारचं परिवर्तन कधीही घडून येत नाही आणि त्याला आत्मतत्व असं म्हणतात. आणि ते कसं आहे? ते अविनाशी आहे. अविनाशी का आहे? कारण की ते संपूर्ण जगामध्ये एक तर ओतप्रोत आहे
आणि त्याच्यामध्ये कधीही कोणताही परिवर्तन, कोणत्याही प्रकारचं परिवर्तन कधीही घडून येत नाही. पहा, आता कोणत्याही प्रकारचं परिवर्तन म्हटल्यानंतर किती प्रकारचे परिवर्तन असतात त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. पण त्याच्या आधी हे थोडंसं त्याच्यामध्ये अंतर काय आहे हे बघूया. की पहा, आपण म्हणतो हे शरीर सतत किंवा या गोष्टी दरी, डोंगर, पहाड, नदी, वृक्ष, टेबल, खुर्ची, कम्प्युटर्स, हे सगळं जे बघत आहोत हे सगळं विनाशाकडे धाव घेत आहे सतत. हे विनाशाकडे का धाव घेत आहे? तर याचं एकदम सरळ आणि सोपं उत्तर भगवान देतात, कारण हे सगळे सीमित आहेत. दोन कारणं भगवान सांगतात. एक तर हे सीमित आहे. पहा, आपण जेव्हा या सगळ्या असत गोष्टी ज्याचा की आधार सत आहे, माझ्या शब्दांकडे लक्ष द्यावर, गोंधळ होत नाहीये ना. ज्या गोष्टी सगळ्या असत आहे, इंद्रियांना गम्य आहे, त्याची सत्ता मात्र सतवरती आहे. सतातून ते सगळे निघालेले आहे. पण ते कसे आहेत? ते अशाश्वत किंवा कायमचे टिकणारे नाहीये. ते सतत विनाशकडे धाव घेत आहेत. का? कारण की ते इंद्रिय गम्य आहेत. एवढंच नाही तर ते सीमित आहे. तुमचं शरीर, माझं शरीर, माझा पुढचा हा टेबल, हे सगळे जे काही आपण बघत आहोत हे सगळं काय? हे सगळ्या सीमित गोष्टी. आणि ज्या गोष्टी सीमित असतात त्यांचं विनाश, त्यांचं परिवर्तन हे अवश्यंभावी आहे. आपण आत्मतत्वाला म्हणतो की येन सर्वम इदम ततम. तर आपल्या शरीराला हे तत्व लागू नाही. आपल्या शरीराला काय लागू पडतं? हे सीमित आहे बाबा. सीमित आहे ना, इंद्रिय गम्य आहे ना, मग याचा नाश होणारच. याला कोणी अटकवू शकत नाही. लक्षात घ्या, ज्या गोष्टी सीमित आहेत, ज्या गोष्टी इंद्रिय गम्य आहेत, त्यांचा नाश अवश्यंभावी आहे. आणि जी गोष्ट या जगामध्ये सर्व जग ज्यांनी व्यापलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन घडत नाही, ते तत्व ते नेहमी अविनाशी असणार. आणि ते असं एकच तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व. आणि हे आत्मतत्व कसं आहे? येन सर्वम इदम ततम. सर्व नामरूपाचं हे जग बघत आहोत ना आपण, या सगळ्यामध्ये ते अनुस्यूत आहे. शब्दाकडे लक्ष द्या प्लीज. अनुस्यूत, ओतप्रोत, इन अँड थ्रू. जसं एक स्पंज पाण्यामध्ये टाकलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी कसं आहे? अनुस्यूत आहे, ओतप्रोत आहे. कुठेही बघा पाणी पाणी, बस. तसंच हे आत्मतत्व या नामरूपाच्या जगामध्ये अनुस्यूत आहे, इंद्रियांना गम्य नाहीये, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन घडत नाही, म्हणून ते अविनाशी आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. पहा, हे सगळं तत्व भगवानाने किती सुंदर पद्धतीने एका वाक्यात सांगून दिलं. अविनाशी तू तद्विधी, तू जाण जे आत्मतत्व जे तुला आज डोसलेलं नाहीये, ज्याचा तुला अनुभव आलेला नाहीये, ते तत्व कसं आहे? अविनाशी आहे. आणि तू त्याला जाणून घे, त्याचा अनुभव घे. कसं आहे ते आत्मतत्व? ते येन सर्वम इदम ततम, सगळ्या दूर ते पसरलेलं आहे आणि म्हणून ते अविनाशी सुद्धा आहे. पहा, हे आत्मतत्व चारही बाजूला पसरलेलं आहे. जसं आपण वायूचं उदाहरण घेऊया, कारण की वायूचं उदाहरण समजणं आपल्याकरता फार सोपं आहे. पण लक्षात ठेवा, वायूपेक्षा अनंत पटीने सूक्ष्म हे आत्मतत्व आहे. हे मनात कुठेतरी गाठ बांधून ठेवा बरं. मी वायूचं उदाहरण का देत आहे? कारण की ते आपल्याला सहज बुद्धीला पटण्यासारखं म्हणून. पण हे लक्षात ठेवा, खून गाठ बांधून ठेवा, वायूपेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आहे. भगवान श्रीरामकृष्णांचा जीवनातला एक फार सुंदर प्रसंग, म्हणजे विशेषकर हे जे अनुस्यूत आणि ओतप्रोत मी चर्चा करत आहे, की सगळ्या दूर हे पसरलेले आत्मतत्व. आपण कल्पना करतो की समजा आपण जेव्हा नदीमध्ये किंवा विहिरीत पोहतो, आपल्या चारी बाजूला पाणी असतं आणि तर आपल्या नाकात मधून पाणी जातं आणि आपण घाबरून जातो, श्वास घ्यायला जीव गुदमरतो. जर आपल्या सगळ्या चारी बाजूला हे आत्मतत्व पसरलंय तर आपला जीव गुदमरत का नाही? याचं उत्तर भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर देतात. पहा, अवतारांच्या जीवनामध्ये प्रत्येक वाक्याला खूप अर्थ असतो. वचनामृतमध्ये 25 जून 1884 रोजी आणि ठाकुरांमध्ये झालेला आहे. त्यांच्याशी चर्चा करत असताना ते सांगत आहे,
शशधर तर्क चूडामणीला की मी एक दिवशी नरेंद्रला विचारलं, म्हणजे त्यांचा आणि नरेंद्रचा संवाद झाला होता, ते संवाद ते सांगत आहे. शशधर तर्क चूडामणीला काय सांगत आहे की पहा, एक दिवशी मी नरेंद्रला विचारलं की अरे ईश्वर हे अमृताचा सागर आहे आणि आत्मतत्व कसं आहे, सच्चित आनंदाचा सागर आहे आणि त्या सागरामध्ये आपण सर्वजण खेळत आहोत. पुढे ठाकूर विचारतात नरेंद्रनाथांना, ते स्वतः सांगतात की कल्पना कर की मी तुझ्या पुढे एका भांड्यामध्ये भरून जर सच्चिदानंद सागर आणलं तर त्या अमृताचं पान तू कसं करशील जर तू माशी झाला. म्हणजे ठाकूर हे नरेंद्रनाथांना ऑफर देतात आहे की मी तुला सच्चिदानंद सागरचा जो रस आहे एका भांड्यात तुला दिला आणि तू माशी झाला तर ते रस तू कसं पिणार. तर तेव्हा नरेंद्रनाथ म्हणतात की मी त्या पात्राच्या त्या भांड्याच्या काठावरती बसून आणि आपली मान लांबवून ते रसाचं पान करणार. ऐकल्याबरोबर ठाकूर हसतात आणि म्हणतात की अरे, सच्चिदानंद सागरमध्ये बोलल्याने कोणी काही मरत असतं का, त्याच्यामध्ये बोलल्याने ते अमर होत असतं, त्याच्यामध्ये बोलल्याने तर अमर होत असतं. तर आपल्याला जर हा प्रश्न पडत असेल की अरे आपल्या अवतीभोवती चैतन्य आहे तर ते आपल्याला एकतर जाणवत का नाही, एक, आणि दुसरं मग काही आपल्याला त्याचं फिलिंग का नाही येत किंवा आपल्या जीव का नाही गुदमरत. तर सच्चिदानंद सागरमध्ये बोलल्याने कधी पण कोणी म्हणजे त्याला घाबरत नसतं किंवा मृत्युमुखी पडत नसतं पाण्यासारखं. एक, दुसरं, आपल्याला जर आपल्या अवतीभोवती सतत हे आत्मतत्व खेळत आहे 24 तास, त्याचा अनुभव का होत नाही, कारण की आपण प्रत्येक गोष्ट इंद्रियांनी ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आत्मतत्व हे इंद्रियांनी ग्रहण करण्यासारखं नाही आहे. जेव्हा आपलं मन शुद्ध पवित्र होईल आणि हे जे माया जी आहे त्याच्या पलीकडे जेव्हा जाऊ तर आपल्याला ते बिलकुल ध्यानात येईल की सगळ्या दूर ते एकच चैतन्य खेळत आहे, त्याची अनुभूती आपल्याला स्पष्टपणे लक्षात येणार आहे. तर ही पहिली ओळ इथे पूर्ण होते की अविनाशी तू तत्विद्धि येन सर्वम इदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. आता ही दुसरी ओळ घेऊया. पहा, पहिली ओळ तर झाली की ते अविनाशी आहे, सगळ्या दूर पसरलेलं आहे आणि ते कधी पण त्याचा नाश होत नसतो. ज्या गोष्टी सीमित असतात त्यांचाच नाश होत असतो. आणि हे जे असत आपण जे काही बघत आहोत त्याची सत्ता कुठे, म्हणजे त्याची सत्ता कुठून निर्माण झालेली आहे, तर ती सत मधूनच असत निर्माण झालेलं आहे. आता विनाशम अव्य अस्य यस्य. आता मी याच्या आधी तुमच्यापुढे एक तत्व मांडला होता, एक सिद्धांत मांडलं की कोणत्याही प्रकारचं बदल या आत्मतत्वामध्ये घडत नसतं. आता कोणत्याही म्हणजे किती प्रकारचे बदल आहेत पहा. इथे दोन प्रकारचे बदल किंवा ज्याला म्हणतो की घडामोडी भगवान आपल्याला सांगतात. एक, विनाश, की संपूर्णपणे विनाश किंवा व्यय होणं. आता विनाश आणि व्यय याच्यामध्ये काय अंतर आहे, एकदम सूक्ष्म अंतर आहे पण फार महत्वाचं आहे. कल्पना व्यक्ती आहे आणि ऍक्सिडेंटमध्ये ती व्यक्ती आपला हात गमावून बसलेली आहे, याला काय म्हणतात, अंगहानी. याला म्हणतात व्यय. म्हणजे आपल्याकडे काही वस्तू जर असेल जी आपल्यापेक्षा वेगळी आहे किंवा ज्याला म्हणून अवयव आहे आणि ते अवयव जर आपल्यापासून हरवून गेलं काही कारणामुळे, त्याला म्हणतात हानी. आणि विनाश कशाला म्हणतात, की कल्पना करा की एखादी व्यक्ती आहे आणि काही दुर्घटना घडली आणि ती व्यक्ती तिथेच मृत्युमुखी पडली, म्हणजे संपूर्णपणे ती नष्ट झाली, याला म्हणतात विनाश. पहा, केवढे बारकाव्या या गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. विनाश कशाला म्हणतात आणि हानी कशाला म्हणतात. इथे भगवानांनी जो शब्द वापरलाय तो व्यय. व्यय म्हणजे खर्च होणे. फक्त हात जर कामात न गेला तर त्याला म्हणतात व्यय होणे. आणि जर एखादी गोष्ट मुळासकटच नष्ट झाली त्याला म्हणतात विनाश. तर हे दोन्ही प्रकारचे जे ज्याला म्हणतो की दुर्घटना, परिवर्तन, जे काही म्हणूया, हे आत्मतत्वामध्ये कधीही घडत नसतं. पहा, म्हणजे कोणतीही शंका उत्पन्न होईल अशी कोणती जागा आचार्य भगवान कधी सोडतच नाही. आणि स्पष्टपणे म्हणतात की
विनाशम अव्ययस्य अस्य, म्हणजे या आत्मतत्वाचा विनाश तर कधी होत नाही आणि हानी पण होत नाही. याला थोडंसं आपण अजून इलॉबरेट करूया की पहा, साधारणपणे हानी आपण जी बघतो ही कोणाची होत असते की जिथे अवयव असतात. अवयव म्हणजे काय? आता आपल्या शरीराचंच उदाहरण घेऊया, कारण की या शरीराला घेऊनच आपण खूप त्रासलेलो आहोत. काही केल्या शरीर बोध जात नाही. तर या शरीराचे अवयव म्हणजे काय? हात आहे, पाय आहे, बोटं आहेत, हे नासिकाचा अग्रभाग आहे, कानाचा हा अग्रभाग आहे. हे काय? सगळे अवयव आहे. आणि जिथे अवयव असतात तिथे अवयव हानीची शक्यता दाट असते. मी शक्यता म्हणतोय, होतच असं नाही. जिथे अवयव असतात तिथे अवयव हानीची शक्यता दाट असते. आणि इथे जेव्हा भगवानने हा शब्द वापरलाय अव्ययस्य अस्य, की याची म्हणजे याचा कधी हानी होत नसते, हे का म्हटलं आता लक्षात आलं असेल. कारण की आत्मतत्वामध्ये अवयवच नाहीये. आत्मतत्वामध्ये अवयवच नाहीये. आणि हे समजण्याकरता आपण एक नदीचं उदाहरण घेऊया. की कल्पना करा की आपण एक नदीच्या काठी उभे आहोत आणि त्या नदीमध्ये आपण कल्पना करूया की आपण इलाहाबादला आणि त्रिवेणी संगमवरती आहोत, गंगा यमुना सरस्वती. आणि तिथे जे मिलाफ होतो तिन्ही नदींचा, आणि मिलाफ झाल्यानंतर आपण असं सांगू शकतो का हो की हे इतकं हे हा जो पट्टा आहे ना, हा यमुनेचा आहे, हा पट्टा ना हा गंगा मातेचा आहे आणि हा सरस्वती मातेचा आहे, सांगू शकतो का? नाही. म्हणजे काय की तो मिलाप झाल्यानंतर असं अवयव काही वेगळं काहीच नसतं. तर बिलकुल तसंच बंधू भगिनींनो, हे जे आत्मतत्व आपल्याला भगवान सांगतात की येन सर्वम इदम ततम, सगळ्यात दूर ते आत्मतत्व एक रस एक सारखं पसरलेलं आहे. बिलकुल बिलकुल पसरलेलं आहे. सगळ्यात दूर संपूर्ण विश्वामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पसरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तर अवयवाचा प्रश्नच येत नाही. आपल्याला जसे हात आपला हा वेगळा आहे, पाय वेगळे, बोटं वेगळी आहेत, नासिका वेगळी आहे, कान वेगळे आहे, तसं काही असं ज्याच्यामध्ये अवयवच नाहीये. अरे अवयवच ज्या जिथे नाहीये तर तिथे व्यय कुठनं आला? काय सुंदर सिद्धांत आहे बघा. व्यय कुठे होत असतो? जिथे अवयव आहे. अरे अवयवच नाही मुळामध्ये, अवयवच जिथे नाही तिथे व्यय कुठनं आला? आणि अजून पहा एक सिद्धांत, एक छोटं उदाहरण घेऊन मग तिथे त्याच्या पुढे जाऊया. कल्पना करा की एक मनुष्य आहे देवदत्त नावाचा. वेदांतामध्ये जेव्हा मनुष्य येतो तेव्हा तो देवदत्त नावाचाच असतो. ही एक मोठी मजा आहे. आणि त्याच्याकडे खूप धन आहे. आणि एक दिवस काहीतरी दुर्घटना घडते आणि त्याचं सगळं धन नष्ट होतं. काही चोरी होते किंवा जे काही होतं आणि सगळं धन नष्ट होतं. जेव्हा त्याच्याकडे खूप धन असतं तेव्हा आपण त्याला म्हणतो धनवान देवदत्त. आणि जेव्हा त्याचं सगळं धन तो हरवून बसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? गरीब देवदत्त किंवा धनहीन देवदत्त. आता असं का म्हणतो? कारण की देवदत्त आणि धन हे त्याच्या जवळची काही वस्तू आहे, त्याचा काही पोझेशन आहे. म्हणजे देवदत्त आणि धन हे दोन गोष्टी वेगळ्या असल्याने आपण असं म्हणतो धनवान देवदत्त आणि धनहीन देवदत्त. पण आत्मतत्वाचं असं काही स्वतःचं म्हणण्याला काही गोष्टच नाहीये. तर त्याच्याकडे होणारी हानी व्यय हे शक्यच नाही. हे आचार्य शंकर हे लॉजिक देतात बरं. म्हणजे काही वस्तू आपल्याकडे आहे आणि त्याची हानी झाली, त्याचा व्यय झाला, तर त्या व्यय झाल्याने काय होत असतं? आपली उपाधी बदलत असते. पण आत्मतत्वामध्ये अशी त्याची स्वतःकडे ठेवणारी काही अवयव पण नाहीये आणि असं काहीच नाहीये की ज्याच्या माध्यमातून काही तो प्राप्त करेल किंवा हरवेल. म्हणजे कोणत्याही प्रकारची हानी किंवा व्यय होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच कोणत्याही प्रकारचे परिवर्तन किंवा व्यय किंवा हानी हे आत्मतत्वामध्ये कधीच घडत नाही. म्हणून ती अविनाशी आहे. म्हणून ती आत्मतत्व अविनाशी आहे. त्याच्यामध्ये कोणताही व्यय घडत नाही, म्हणून ते अविनाशी. आणि एक जो पहिला शब्द त्यांनी वापरलाय म्हणजे दुसऱ्या ओळीतला
विनाशम अव्यअस्य यस्य, म्हणजेच काय की या आत्मतत्वाचं विनाश करण्याचं सामर्थ्य हे कोणामध्येच नाही. आता हा प्रश्न मोठा निर्माण होतो की म्हणजे ठीक आहे, आत्मतत्व हे कधीही पण म्हणजे सगळ्यात दूर पसरलं असल्याने, चारी बाजू पसरले असल्याने याचं कोणी पण, याचं ज्याला म्हणतो की हे अविनाशी आहे, याचा पण विनाश करू शकत नाही. स्वतः ईश्वर सुद्धा करू शकत नाही का? पहा, हा प्रश्न हे सगळे लॉजिक ना आचार्य शंकर आपल्या पुढे मांडतात त्यांच्या शंकर भाष्यामध्ये, आणि स्पष्टपणे म्हणतात की विनाशम अव्यअस्य यस्य न कश्चित कर्तुम अर्हति, कोणामध्येही हे सामर्थ्य नाहीये, स्वतः ईश्वरामध्ये सुद्धा हे सामर्थ्य नाहीये की ते आत्मतत्वाचं विनाश करू शकतील. का हो? ईश्वर आपण म्हणतो सर्वशक्तिमान आहे, सर्वादूर त्या व्याप्त आहे, ओमनीपोटेंट, ओमनी प्रेझेंट, ओमनिशियंट, सगळं ज्ञान त्यांच्यामध्ये आहे. तर जर असं कोणाचं म्हणणं असेल तर ईश्वर सुद्धा त्या आत्मतत्वाचा नाश करू शकत नाही. त्याचं कारण काय? कारण की जे ईश्वर म्हणजे काय, ते आत्मतत्वच आहे, आणि आत्मतत्व हे स्वतः म्हणजे कसं आहे, हे अक्रिय आहे. मोठी मजेदार लॉजिक आहे बघा. कदाचित थोडं जड जात असेल, पण लक्षात ठेवा की ईश्वर किंवा आत्मतत्व हे वेगळं नाहीये. आणि जर आपण असं म्हणतो की ईश्वराला मध्ये सुद्धा ताकद नाहीये का या आत्मतत्वाला विनाश करण्याचं, तर नाहीये. का? कारण की जर स्वतःला संपवायचं असेल तर काहीतरी क्रिया करावी लागेल ना. पण आत्मतत्व कसं आहे, हे स्वतःमध्ये संपूर्णपणे अक्रिय आहे, कधी क्रिया करत नाही. काय सुंदर लॉजिक दिलाय हे पण लक्षात ठेवा. या सगळ्या माध्यमातून आपल्याला आत्मतत्वाचे स्वरूप लक्षात येतात. हे जेव्हा भगवान इथे म्हणतात की न कश्चित कर्तुम अर्हति, या आत्मतत्वाचा विनाश कोणीही करण्यामध्ये सामर्थ्य नाही, असं म्हटल्यानंतर आपण तर कधी करू शकतच नाही, आपली काही ताकदच नाहीये. पण प्रश्न येतो, मग ईश्वर तर सगळ्यात सर्वशक्तिमान आहे, ते सुद्धा करू शकत नाही का? तर त्याचं कारण असं सांगतात आचार्य शंकर की ईश्वर आणि आत्मतत्व हे एकच आहे, आणि जर आत्मतत्व स्वतःचाच विनाश करायला गेला तर त्याला क्रिया करावी लागेल, पण आत्मतत्व कधी पण क्रिया करत नाही. आणि आत्मतत्व जेव्हा कधी पण क्रिया करत नाही तर मग काय होतं की तो स्वतः म्हणजे क्रिया करत नाही तर तो स्वतःचा विनाश कसा करेल? स्पष्ट आहे एकदम इथे. पण आता हे विचार करत असताना आपल्या मनामध्ये एक विचार येतो की आत्मतत्व जर अक्रिय आहे, कधी क्रिया करत नाही, तर आपण सर्व क्रिया करत असतो, आपल्यामध्ये तेच आत्मचैतन्य आहे, तर मग हे कसं काय शक्य आहे? तर ते थोडं समजण्याचा प्रयत्न करूया की पहा, आत्मतत्व स्वतः नेहमी अक्रिय असतो, कधीही क्रिया करत नाही, त्याच्यामध्ये कोणताही परिवर्तन घडत नसतो. पण काय आहे की त्या आहे आत्मतत्व सगळ्या दूर खेळत आहे, आणि त्याचा प्रकाश आपल्या अंतःकरणावरती पडत असतो. म्हणजेच काय, आत्मतत्व आपल्या अंतःकरणाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीला, मनाला चालना देत असतो, प्रकाशित करत असतो, शक्ती देत असतो. त्याच्या माध्यमातून ते अंतःकरण चलायमान होतं. अंतःकरण चलायमान झालं तर हे आपली बुद्धी काम करते, मन काम करतं, आपले सगळे इंद्रिय काम करतात. हे सगळे स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण हे शक्ती देत असताना, शक्ती देणं हे काही क्रिया नाहीये, शक्ती देणं हे काही क्रिया नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. ते अक्रियच असतं, त्याचा प्रकाश फक्त आपल्या अंतःकरणावरती पडत असतो. तर आपली ही जी हालचाल घडत असते ही अंतःकरणाच्या माध्यमातून किंवा जीव चैतन्याच्या माध्यमातून म्हटलं तर अजून जास्त अप्रोप्रिएट होईल, योग्य होईल की जीव चैतन्याच्या माध्यमातून हे आपलं अंतःकरण ते ज्याला तेजवान होतं, जागृत होतं, आणि त्याच्या माध्यमातून या पूर्ण शरीररूपी संस्थेमध्ये या सगळं आपलं मन, बुद्धी, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे सगळ्या गोष्टी कार्य करत असतात. तर म्हणून इथे भगवान जे म्हणतात हे केवळ स्पष्टच नव्हे, सुस्पष्ट आहे. काय की विनाशम अव्यअस्य यस्य, म्हणजेच काय की या आत्मतत्वामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन किंवा विनाश म्हणजे संपूर्ण विनाशी घडत नाही, आणि त्याची हानी सुद्धा कधीही होत नाही. हानी का होत नाही? कारण की त्याच्यामध्ये कोणते अव्यय नाहीये, कोणतेही अवयव नाहीये, क्षमा करा, कोणतेही अवयव नाहीये, म्हणून त्याचा व्यय होत नाही.
अजून एक सिद्धांताची थोडी चर्चा इथे त्याचा संदर्भ आहे म्हणून आपण त्याची चर्चा करून मग पुढे जाऊया. की पहा बंधू भगिनींनो, की या जगामध्ये जे काही बघतो ना आपण, प्रत्येक वस्तू जी आहे तिचं शुद्ध रूप कधीच नसतं. शुद्ध रूप म्हणजे काय, की त्याचे काही ना काही घटक असतात, त्या घटकच्या माध्यमातूनच ते निर्माण झालेलं असतं. घटक म्हणजे कसं, एक उदाहरण घेऊया की मीठ. मीठ हे कशाने बनलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण 5वी 6वीच्या विज्ञानामध्ये शिकतो. सोडियम आणि क्लोराईड म्हणजे 2 घटकांनी ते बनलेलं आहे. पाणी, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हा माईक, लोखंड, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स वगैरे वगैरे. हा टेबल, लोखंड, लाकूड वगैरे. म्हणजे जगातील प्रत्येक गोष्ट शुद्ध एखाद्या गोष्टीने बनलेली असं नाहीच आहे. आपलं शरीरामध्ये किती घटक आहेत, तर ज्या गोष्टींमध्ये घटक असतात, लक्षात घ्या, ज्या गोष्टींमध्ये, आता कोणी म्हटलं की समजा मी फक्त एक पूर्ण लाकडाचा टेबल घेतला तर त्याच्यामध्ये फक्त लाकूडच आहे. हे पहा, लाकडाच्या टेबलमध्ये सुद्धा छोटे छोटे 5 घटक असतात वेदांत सांगतं. आणि ते 5 घटक म्हणजे कोणते, तर पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू. नाव ऐकून घ्या, याच्या खोलात आपण आत्ता जात नाही, तर आहे ती 5 प्रकारच्या घटकांनी बनलेली आहे. मग कोणती पण नदी, डोंगर, दरी, वृक्ष, लता, एरोप्लेन, ब्रिज, टेबल, हा मोबाईल, हा माईक, सगळं काही, तुम्ही, मी सुद्धा, प्रत्येकामध्ये 5 तत्व आहेत. कोणते कोणते, तर ते आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. तर आता ज्या ज्या गोष्टी घटकांनी बनलेल्या असतात त्या गोष्टींचा नाश हे अवश्यंभावी आहे. आणि जी गोष्ट शुद्ध असते, एकाच तत्वाने बनलेली असते, तिचं नाश कधी होत नाही. आणि ते म्हणजे काय, तर ते फक्त आत्मतत्व. आणि म्हणूनच इथे विनाशम अव्य, विनाशम अव्य अस्य यस्य, हे सारखं सारखं याच्याकडे जोर देतोय की कोणत्याही प्रकारचं बदल किंवा नाश किंवा व्यय किंवा हानी कोणत्याही प्रकारची असो, ही आत्मतत्वामध्ये कधी घडत नसते. ज्या गोष्टींमध्ये अवयव असतात, आपल्यासारखे हात पाय किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात, किंवा ज्याच्यामध्ये घटक असतात, पृथ्वी, जल, तेज, वायू, या सगळ्या गोष्टींचे, त्या गोष्टींचा नाश होत असतो. आत्मतत्व हे फक्त आणि फक्त आत्मतत्वानेच बनलेलं असतं. म्हणून त्याचं नाश हे कधी पण शक्य नसतं. आत्मतत्वाचं एक स्वरूप, त्याचं ॲट्रिब्यूट एक फार महत्त्वाचा, हे जे विनाश जे आहे ना, याचा विनाश का होत नाही हे आपल्याला बिलकुल, त्याला म्हणतो की बौद्धिक स्तरावरती खूप चांगलं समजून घेतलं पाहिजे. बरं, हे पहा, आधी बुद्धी योग्य पद्धतीने जर धारणा झाली तर त्या दिशेने आपले पाऊल ऑटोमॅटिक, ज्याला म्हणतो की आपोआप पडतील. का, कारण की जसं जसं आपण आत्मतत्वाच्या संदर्भात जाणून घेऊ तसं तसं काय होईल की आपली ओढ वाढेल त्या आत्मतत्वाप्रती, आपलं प्रेम वाढेल, आपली व्याकुळता वाढेल. आणि मग काय होईल की मग या संसाराप्रतीचं आकर्षण हे त्याला म्हणतो कमी होईल. आणि आपण आपोआप त्या आत्मतत्वाकडे म्हणजे तिथे त्याला प्राप्त करण्याकरता आपले पाऊल पुढे जातील. आणि म्हणून हे थोडंसं सुरुवातीला कदाचित जड जात असेल, पण यात काही विशेष फार काही जड आहे जर चिंतन मनन केलं तर तसं काही विशेष नाहीये. किंवा की बाबा आत्मतत्वाचा नाश कधी होत नाही, बस हे कारण बिरण सगळे लॉजिक जाऊ द्या. एवढं सुद्धा आपल्या मनात ठासून आपण याला पक्क करून बसलो आणि आपल्या जीवनामध्ये योग्य तो बदल आणला. पहा, गीतेचं हेच फार मोठं वैशिष्ट्य आहे. गीता जर कोणी आपल्याला विचारलं की याचं एक 2 वाक्यात याचा गोषवारा सांगा बरं, किंवा आत्मतत्व प्राप्त करायचं तर याचं काहीतरी आम्हाला 1-2 वाक्यात सांगा, तर त्याला फक्त सांगायचंच की शरीर आणि आत्मतत्व हे वेगळं आहे आणि आत्मतत्व हे आपलं स्वरूप आहे, हे ध्यानात ठेवून आपले कर्तव्य कर्म करा. वंडरफुल. हे पहा, सगळ्या इतक्या 18 अध्याय आणि उपनिषद पण इतकं सगळं काही करण्याची आवश्यकताच नाही. ज्या साधकाला हे कळलं ना, 3 वाक्य, 1
शरीर आणि आत्मतत्व हे वेगळं आहे. माझं खरं स्वरूप हे आत्मतत्वच आहे, मी शरीर नाही. दुसरं. आणि तिसरं की आत्मतत्व त्याला ध्यानात ठेवून आपले कर्तव्य कर्म करत राहा. या व्यवहारिक जगतामध्ये आत्मतत्व गवसेलच, बाकी सगळ्या गोष्टी झूट. पहा, आणि हे सगळ्या गोष्टी आचरणात आणण्याकरता मग आपण स्त्री असो की पुरुष असो, इंजिनियर असो की डॉक्टर असो, वकील असो की पक्षकार असो, जज असो की IPS ऑफिसर असो, प्रधानमंत्री असो की चपरासी असो, या पहा सगळ्या प्रकारचे भेद या सिद्धांतापुढे एकदम नाहीसे होतात, एकदम नाहीसे होतात. 3 वाक्य फक्त बस. शरीर आणि आत्मतत्व वेगळं, माझं स्वरूप हे आत्मतत्व आहे आणि आत्मतत्व हे ध्यानात ठेवून आपले कर्तव्य कर्म मात्र करत राहा. आत्मतत्व हे गवसेलच. एक शेवटचा सिद्धांत सांगून मग मी तिथे थांबेन, वेळ पण होत आलेला आहे. कारण की हे आत्मतत्वाचं हे जे अविनाशी आहे हे त्याच्या स्वरूपाच्या माध्यमातून सुद्धा स्पष्टपणे आपल्याला लक्षात येत असतं. आणि ते म्हणजे काय की पहा, आत्मतत्वाचे अनेक स्वरूपाचे त्यांचे जे ज्याला म्हणतो की सिद्धांत, त्याची मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती. अजून एक सिद्धांत आहे की त्याच्यामध्ये म्हणतात की ते सच्चित आनंद आहे. सच्चित आनंद म्हणजे काय? सत म्हणजे की ज्याचा कायमचा टिकणारा अस्तित्व असतो त्याला म्हणतात सत. आपण हे बघितलंय, त्रिकाल अबाधित, म्हणजे ती आत्मतत्व काल पण होतं आणि भविष्यात सुद्धा राहणार, त्याला म्हणतात सत, म्हणजे कायमचं टिकणारं अस्तित्व. चित म्हणजे काय? तर टिकणारं ज्ञान. ज्ञान म्हणजे कसलं ज्ञान? आत्मतत्वाच्या अस्तित्वाचं आणि आपलं सगळं जे सेक्युलर नॉलेज जे असतं, म्हणतो ना फिजिक्स, केमिस्ट्री, अकाउंट्स वगैरे, हे सगळं आत्मतत्वामध्ये ऑलरेडी आहे. आता असं म्हटल्यानंतर अनेक लोकांना ते पटत नाही, पण ते पटेल याच्याकरता मी एक छोटंसं उदाहरण आपल्यापुढे मांडू इच्छितो. आणि ते स्वामी विवेकानंद आपल्या कर्मयोगाच्या एका व्याख्यानात देतात. बहुतेक पहिलंच व्याख्यान आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते मांडतात की पहा, सिद्धांत काय आहे की चित म्हणजे काय, तर कायमचं ज्ञान, आणि फक्त आत्मतत्वाच्या अस्तित्वाचंच नव्हे तर सगळ्या प्रकारचं जे सेक्युलर नॉलेज ज्याला म्हणतो, या व्यवहारिक जगाचं नॉलेज, हे सुद्धा आत्मतत्वामध्येच असतं. फक्त त्याच्यावरती धूळ जमलेली असते म्हणून ते आपल्याला लक्षात येत नाही. आणि हे सांगण्याकरता जे उदाहरण स्वामीजी देतात की पहा, न्यूटननी गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत हा शोधून काढला आपण म्हणतो. तर हा सिद्धांत काय कुठेतरी एखाद्या बागेमध्ये त्या न्यूटनचे वाट बघत बसला होता का? हीच भाषा वापरतात स्वामीजी. हे गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत न्यूटनची वाट बघत एखाद्या बगीच्यामध्ये तिष्ठत बसला होता का? नव्हे. तो एका बगीच्यात बसला होता खरा, आणि त्याच्या जवळच्या एका झाडामधून एक ॲपल खालती पडलं आणि त्याच्या मनात एक जिज्ञासा एक निर्माण झाली की हे ॲपल खालतीच का पडलं, हे वरती का नाही गेलं. आणि त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या सर्व अनुभवांची एक सुंदर शृंखला निर्माण केली विचारांची, आणि आपल्याला काय मिळालं, तर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर ते सगळे जे अनुभव त्याचे जे होते ते काय होते, ते फक्त एक्सटर्नल सजेशन्स होते. पण अल्टिमेटली त्या सिद्धांत त्यांनी जो बाहेर काढला तो कुठनं काढला? स्वतःमधूनच काढला ना. आणि बुद्धीतून काढला असं म्हणलं तर चालणार नाही का? बुद्धी तर जड आहे. आपण वेदांताचे आपण विद्यार्थी आहोत. चैतन्यातूनच काढलं असेल ना. आणि चैतन्य काय? ते आत्मतत्वच आहे. तर हे उदाहरण देऊन स्वामीजी स्पष्टपणे सांगतात की आत्मतत्वाच्या अस्तित्वाचं ज्ञान एवढंच नव्हे तर जगातलं सगळं सेक्युलर नॉलेज सुद्धा त्या आत्मतत्वामध्येच उपस्थित असतं. तर आत्मतत्वाचं स्वरूप काय आहे, तर ते आहे सच्चित आणि आनंद. आणि आनंद म्हणजे कसा? कायमचा टिकणारा आनंद. पहा, जिथे कायमचं अस्तित्व असतं, जिथे कायमचं ज्ञान असतं, तिथे कायमचा आनंद हे असणारच. कसं असणार ही कल्पना करा की समजा कोणीतरी मला येऊन आता भगवान श्रीरामकृष्ण म्हटलं की जा तू अजर अमर झाला, म्हणजे तुझं अस्तित्व कायमचं असणार. आता माझं अस्तित्व कायमचं असणार हे जाणून घेतल्यानंतर माझे सगळे भय नाहीसे होतील. कोरोना बिरोना सगळं जाईल माझा इकडे तिकडे, आरामात बाहेर जाऊन फिरून येईल.
FC रोडवरती. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की जिथे कायमचा अस्तित्वाची जाण होते, त्याचं अस्तित्वाचं ज्ञान होतं, तिथे आनंद हा होणारच. आता एक 2च मिनिटांमध्ये मी माझा विषय म्हणजे जो सुरू केलेला तो पूर्ण करतो. की पहा, आपण चर्चा करत आहोत की आत्मतत्व हे अविनाशी का आहे. तर हे स्वरूपाच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया आपण. तर सत म्हणजे काय, तर कायमचं अस्तित्व. नष्ट झालं, समजा आत्मतत्वाचं अस्तित्व जे कायमचं असतं, पण त्याची जाण आपल्याला कशी ना कशी तर होणारच. आत्मतत्व नष्ट जरी झालं, पण हे तत्व नष्ट झालं आहे याची नोंद घेणारं काहीतरी तत्व आहे की नाही हो. तर जे काहीतरी तत्व आहे म्हणजे ते काय आहे, तेच तर कायमचं अस्तित्व आहे. याचाच अर्थ काय की आत्मतत्वाचं कायमचं अस्तित्व कधी नष्ट होत नसतं. आणि जर आत्मतत्वाचं कायमचं अस्तित्व कधी नष्ट होत नसतं, तर ज्ञान सुद्धा नष्ट होत नसतं. आणि जर अस्तित्व नष्ट नाही झालं, ज्ञान नष्ट नाही झालं, तर आनंद सुद्धा नष्ट होणार नाही. याने आत्मतत्व अविनाशी आहे आणि काहीही केलं तरी त्याचा विनाश किंवा त्याची हानी किंवा कोणत्याही प्रकारचं परिवर्तन त्याच्यामध्ये कधीही घडून येणार नाही. शेवटचं जे सगळं ज्या गोष्टी आहेत त्याची पुनरावृत्ती 1 सेकंदात करतो, तिथे थांबूया. महत्वाचं आहे की समजा हे कायमचं टिकणारं अस्तित्व हे नष्ट सुद्धा जरी झालं, तरी त्या नष्ट होण्याची जाण हीच आपल्याला होते. ती जाण होते म्हणजे ते सांगणारं कोणीतरी होतं की नाही. याचाच अर्थ काय की अस्तित्व कधीही नष्ट होत नसतं, हे लक्षात घ्या. आणि त्याच्या स्वरूपाच्या माध्यमातून आपण हे सिद्ध करू शकतो की आत्मतत्व हे कधीही नष्ट होत नसतं. हा 17वा श्लोक इथे पूर्ण होत आहे. याचे अजून 1-2 काही ठळक पॉईंट अजून बाकी आहेत. त्याची चर्चा आपण येत्या शुक्रवारी करूया. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी आत्मबोध या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्या दिवशी आपल्या सर्वांशी भेट पुन्हा होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण नमस्ते.